म्युनिक शहराच्या नगरपालिकेच्या इमारतीला राट हाऊस असे म्हणतात. मी या जागेला अद्भुत का म्हणालो ते आतमध्ये शिरल्यावर तुम्हाला कळेल. इथे जे गाईड वगैरे येतात त्यांना तरी या जागेची माहिती आहे की नाही काय माहिती. पण असं कसं हो, महानगरपालिका तळघरात कशी? म्हणजे अद्भुत असण्यापैकी ही एक बाब आहे का? आईचा पाय खरं म्हणजे तर जास्त दुखत आहे कालपेक्षा. आणि हे काय, सुरुवातीलाच महानगरपालिकेचं कॅन्टीन? चला स्वस्त काही मिळालं तर आईबरोबर खाऊन घेतो. अरे बाप रे, इथल्या किमती 30 आणि 35 युरो एका पदार्थाला. असं कसं हो महानगरपालिकेचं कॅन्टीन? अरे आत्ता कळलं, हे राट हाऊस नाहीये, राट स्केलर म्हणून महागातलं उपहारगृह आहे. शब्दांचा घोळ झाला माझा. तरी मी म्हणतो महानगरपालिका तळघरात कशी? तर या इमारतीच्या आतून गेल्यावर पुढे ते राट हाऊस आहे. म्युनिकच्या महापौरांनी आपली बुलेट प्रूफ BMW गाडी इथेच लावली आहे. नुसती बंदुकीच्या गोळीविरुद्ध नाही आहे ती BMW VR7 म्हणजे स्फोट विरोधक पण आहे. आहा, याजसाठी केला होता अट्टहास. आता कॅन्टीन वगैरे शोधून माझी बरीच फजिती झाली आहे, तर थेट या इमारतीकडे वळतो. बाहेरूनच जर ही एवढी सुंदर असेल तर आतून काय? फक्त महानगरपालिका म्हणजे आतमध्ये रांगा, खचाखच गर्दी आणि आरडाओरड असेल. व्हिडिओ कसा काढायला मिळेल मला मोठा प्रश्न आहे. बघतो मी, कॅमेरा असाच चालू ठेवून आत शिरतो. कोणी मला कॅमेरा बंद वगैरे करायला सांगेपर्यंत थोडं काही दिसेल त्यावर बाकीची कल्पना करून घ्या हो तुम्ही. पण या इमारतीला प्रवेश कुठून आहे? दार तर बंद आहे, हे उघडलं. मला वाटतं मी चुकीच्या इमारतीमध्ये शिरलो. इथे गर्दी काय एक पण माणूस नाहीये. नाही हो, मी गुगलमध्ये याची चित्रे पाहून आलो आहे. जागा तर तीच वाटत आहे मला, पण इथे कोणीच नाही. असं कसं? दारावर पण कोणी विचारलं नाही मला. कदाचित पुढे नाही, कोणी नाही इथे. आणि हीच ती इमारत, राट हाऊस. राट हाऊस, म्युनिक शहराची महानगरपालिका. पण शहराच्या अगदी मध्यवर्गीय भागात असून इथे एकही कामगार नाही, एकही पर्यटक नाही. आज तर मंगळवार म्हणजे सुट्टीचा दिवस पण नाही. दार पण खाली सताड उघड. वरच्या माळ्यावर सुद्धा एकही जिवंत वस्तू नाही. सरकार, अरे कोणी चहा करून द्याल का रे मला? हॅरी पॉटर जादूची शाळा. म्हणतात की जादूच्या शाळेत राक्षसाने राजकुमारीला स्तंभ करून ठेवले आहे, मराठीमध्ये पिलर. जेव्हा एक राजकुमार येऊन इथे मुठ्या मारतो तेव्हा एका स्तंभातून राजकुमारी बाहेर येते. मी पण कडक मिठी मारून राजकुमारीला सोडवतो. साली छिनाल, टकल्याला बघून बाहेर नाही आली शिंची कुठली? राजकुमारी स्तंभातून बाहेर आली नाही, पण आता मला इथून बाहेर जायचा मार्ग सापडत नाही आहे. जिना खाली जातो, पुढे जाऊन परत वर त्याच माळ्यावर. 5 माळे या इमारतीचे झाले ढुंढून, पण मनुष्य मात्र कोणी नाही. चित्रसेना, आता मी बाहेर पडू कसा या जर्मन चक्रव्यूहातून? आई खाली मगापासून एकटी आहे, दुखरा पाय घेऊन उभी. दार उघड बाई, दार उघड. च्या मारी काय कांठळ्या बसल्या. हे व्हॉइस ओव्हर करणाऱ्यांचं आजकाल काही स्तर राहिलेलं नाही. आई बिचारी इतका वेळ इमारतीखाली उभी होती एकटी. माझा पाय काल गोळी घेतल्यानंतर रात्रीच बरा झाला. तिचा पाय मात्र अजून नाजूकच आहे. उद्या सकाळी जर्मनी सोडून निघायचंय. शेवटच्या क्षणी आणखीन काय व्हायला नको. आता बघूया, केक आणि कॉफीचं औषध सहसा लागू पडतं. पण आईचं नेहमी असं असतं, तू बघ काय आहे इथे, कोणता केक आहे ते सांग मला. अगं तू म्हणजे माझी काय कुक्कुली आई आहेस का? जरा स्वावलंबी व्हा. वाचायचा मेन्यू आणि जे कळलं नाही ते विचारायचं त्याला विकायचं आहे. पैसे कमावणार आहे तो आपल्यापासून. इथे सगळ्या जगातले पर्यटक आलेत, सगळ्यांना काय इथली भाषा येते? मग ते कसे सगळे स्वतः सांभाळून घेतात? आपल्या मराठी भाषिकांनाच एकदम ही ही हू, अरे कसं विचारू मी, त्याला काय वाटेल, मारणार तर नाही ना तो? अहो रागावत नाहीये हो आईवर, स्वावलंबनाचे धडे देत आहे.
नाहीतर वयस्कर लोक अशा न्यूनगंडामुळे बाहेर एकटे जायला मागत नाहीत आणि आपण त्यांची बारीक सारीक लहान मुलासारखी गरज पुरवून त्यांना आणखीन परावलंबी होण्याची सवय लावतो. तसा तिचा पाय दुखत आहे ना, तर ती जरा आणखीन जास्तच लाड करून घेते. अनुवंशिक आहे ते आपल्यात. चला, ही बहुधा जर्मनीतली शेवटची कॉफी. उद्याची कॉफी हंगेरीमध्ये नाही. आता तुम्हाला एक गमाडी जम्मत सांगू का? आपण आता त्या राठ हाऊसमध्ये फिरलो ना, बघितलं ना, एवढ्या मध्यवर्ती भागी असून सुद्धा दिवसा ढवळ्या एवढ्या सुंदर इमारतीला पाहायला आतमध्ये एकही पर्यटक नव्हता. हे झालं आश्चर्य. आणि गंमत काय, या इमारतीला वर बुरुजावर बाहेरून बघितलं तर एक मोठं घड्याळ आणि त्यावर एक मोठी घंटा आहे, जी रोज सकाळी 11 वाजता वाजते. आणि घंटा वाजली की खाली 2 खिडक्या आहेत, त्या उघडतात. आणि ते दृश्य पाहण्यासाठी हे दृश्य पाहण्यासाठी, ते दृश्य पाहण्यासाठी हे दृश्य पाहण्यासाठी, ते दृश्य पाहण्यासाठी लोक तासनतास खाली गर्दी करून थांबतात आणि त्या खिडक्या उघडल्या की त्याचा फोटो काढून निघून जातात. त्या इमारतीमध्ये हॅरी पॉटरच्या चित्रपटाप्रमाणे असलेली विस्तीर्ण सुंदर अशी जागा कुणाला माहित नाही आणि ते पण फुकटात हो. अहो, ते जाऊन द्या. तुम्ही आता युट्यूबमध्ये राठ हाऊस लिहून शोधा. तुम्हाला ती घंटा वाजवल्यावर खिडकी उघडतानाचे खरोखर हजारो व्हिडिओ दिसतील. मात्र त्या इमारतीच्या आतमध्ये जाऊन चित्रण केलेली एकुलती एक व्हिडिओ म्हणजे ही तुम्ही पाहत आहात ती. आता इथे जरा बघा. हा माणूस मगासपासून तोंडात घ्यायचा प्रयत्न करत आहे कारंजाचं पाणी. म्हणजे त्याला अशा प्रकारचा फोटो काढून घ्यायचा आहे ज्यात कारंजाचं पाणी त्याच्या तोंडात घुसताना दिसेल. ते नाही का हातात घेतल्याचा फोटो काढतात, कधी सूर्य, कधी ताजमहाल. त्यासाठी कधीपासून तो तोंड आ वासून उभा आहे. तुम्ही तिकडे तोंड बघत बसला आणि इथे उभे राहून राहून आईच्या पायाची सूज वाढली. मी कॅमेरा वगैरे गुंडाळून तातडीने टॅक्सी पकडून घरी आलो. आणखीन 12 तासांनी आम्हाला जर्मनी सोडायची आहे. आईच्या पायात रक्ताची वगैरे काय गाठ असेल तर ते या 12 तासात जर्मनीमध्ये असताना कळलं तर बरं. इथे आमची थोडीफार ओळख तरी आहे. उद्या हंगेरीला जाऊ, तिकडे कोणीच नसणार आहे. मी मगाशी तातडीने इस्रायलच्या आईच्या डॉक्टरला फोन लावला, पण ती म्हणाली नेमके निदान करण्यासाठी केवळ एक्सरे नव्हे तर अल्ट्रासाऊंडसुद्धा केले पाहिजे. तिने काही उपाय सांगितले आणि सांगितलं आधी जाऊन एक प्रकारचा विशेष असा पायात घालायचा सॉक्स मिळतो, तो घे आईसाठी. इथे शॉपिंगमध्ये एक दवाखाना 24 तास उघडा होता. तिने भाषा नसून सुद्धा अगदी नीट समजावून तो सॉक्स कधी घालायचा, रात्री झोपताना का घालायचा नाही आणि इतर सूचना अगदी म्हणजे म्हणाल तर 20 मिनिटं आम्हाला सांगत होती. आता घरी जाऊन शेवटच्या काही वस्तू भरायच्या आहेत बॅगेत, ते पण संपवलं पाहिजे. ह्यांना आला आता ऊत. झालेल्या घाई गडबडीमध्ये आम्ही जेवायचे पण विसरलो. उद्या निघायचं आहे, त्यामुळे असलेल्या घरातल्या सगळ्या वस्तू संपवल्या होत्या. नवीन काही घेऊन ठेवलं नव्हतं. आईला म्हटलं इथे जवळच उपाहारगृहे आहेत, पोटाला आधार म्हणून काहीतरी खाऊन घे. मी पण घेतो काही घशाला आधार म्हणून. पण तिच्या पायात आता कळा येऊ लागल्या आहेत. तुम्हाला मी एक गोष्ट बजावून सांगतो, नीट कानाला नीट खडा लावून ऐका. जर माझ्या आईला इथे काय झालं आणि त्यामुळे तिला इथे राहावं लागलं तर होणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघाव्या लागणार आहेत.